नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर फक्त मी इंग्लिश म्हणजे इंग्रजी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, आजचं जे आहे कन्सेप्ट 100% गॅरंटी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे पाठच करा. बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच फारसं मुलांना जमत नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे तेच तुम्हालाच मी ह्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्याचे नियम नाही. तुम्ही हे लेक्चर पूर्ण पहा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल नक्की आपल्याला कशाची तयारी करायची. मग तेव्हाच हे तुम्हाला डायरेक्ट स्पीच म्हणजे डायरेक्ट टू इनडायरेक्ट कसं करायचं हे तुमच्या लक्षात येऊन जाईल विदाऊट नियम. ओके, बघा, पहिला आधी तुम्ही समजून घ्या काय की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट का असतं. मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे डी लिहितो आणि इनडायरेक्ट म्हणजे आय लिहितो. ID म्हणजे इनडायरेक्ट. म्हणजे तुम्ही जे प्रत्यक्षात समोर बोलता ते झालं तुमचं डायरेक्ट कथन म्हणजे प्रत्यक्ष कथन म्हणजे प्र आणि क. आणि जे इनडायरेक्ट आहे त्याला तुम्ही काय म्हणणार, अप्रत्यक्ष कथन. आता तुम्ही पहा, एखादा मूवी पाहिलाय, फॉर एक्झाम्पल एखादा मूवी पाहिलाय, जेव्हा तुम्ही समोर असताना जे सांगता ते झालं अप्रत्यक्ष कथन. आता जेव्हा तुम्ही मूवी पाहून आले तुमच्या मित्रांमध्ये फ्रेंड्स मध्ये बसता त्यावेळेस तुम्ही त्या मूवीमध्ये काय घडतं तिथं तुमचे काय करता, तुम्ही तुमच्या वाक्यरचना ऍड करता. काय इथं तुम्ही काय करता की मूवीच्या आहेत तसेच वाक्यरचना तुम्ही बोलता, म्हणजे ते काय झालं तुमचं प्रत्यक्ष कथन. आता इथं काय करताय, तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमच्या ग्रुपमध्ये आले आणि काय करता की तुम्ही जे मूवीतले जे डायलॉग्स आहेत किंवा ज्या वाक्यरचना तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करून त्यातला आशय थोडा चेंजेस करून तुम्ही स्वतःच्या शब्दात बोलता. मग ते झालं तुमचं काय, इनडायरेक्ट स्पीच. लक्षात ठेवा हा फरक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगितले. म्हणजेच पहा, संभाषण करताना आपण ज्याप्रमाणे आपले विचार व्यक्त करतो त्याचप्रमाणे कधी कधी दुसऱ्याने व्यक्त केलेले विचारही सांगतो. जसे की फॉर एक्झाम्पल मूवी आहे की नाही, आपण पाहिली तसं तसं सांगतो. दुसऱ्या व्यक्तीचे विचार आपण दोन प्रकारे सांगतो. काय, एखाद्या व्यक्तीचे विचार त्याचे शब्द वापरून त्यांनी उच्चारलेले शब्द आपण जेव्हा जसे तसे अवतरण चिन्हात लिहितो किंवा बोलतो, म्हणजे काय डायरेक्ट प्रत्यक्ष कथन. दुसरं ते म्हणजे इनडायरेक्ट किंवा लिहितो त्यास डायरेक्ट स्पीच किंवा डायरेक्ट नरेशन म्हणतात. म्हणजे त्याला काय म्हणतात, प्रत्यक्ष कथन म्हणतात. हे लक्षात आलं तुमच्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट काय. आता तुम्हाला आता कशाची तयारी करायची, तुम्हाला खरं तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच ह्याच्यावर जर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं असेल किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स जर मिळवायचे असतील, बघा हा टॉपिक तुम्हाला 8वी 9वी 10वी 11वी 12वी नंतर पार तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये पण याचे क्वेश्चन विचारले जातात काही पोस्टसाठी. जर हे तुम्हाला माहितीच नसेल तर कशासाठी काय करायचं, तर मग तुमचं हे नेहमी गडबड होणार. बघा, पहिलं काय, बोलणाऱ्या व्यक्तीचे आपले विचार व्यक्त करताना विचारलेले वाक्य किंवा वाक्यरचना सगळी एकाच प्रकारची नसतात. म्हणजे वाक्याचे प्रकार लक्षात घ्या. काय, वाक्यांचे प्रकार. बघा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्याचे विचार बोलता किंवा मांडता त्याच्यामध्ये काय एकाच प्रकारची वाक्यरचना थोडी असते. त्याच्यामध्ये तुमची पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, वर्बल असेल, डब्ल्यूचे असेल. हे झाले तुमचे वाक्यांचे प्रकार. नाही, त्या राहिलं तुमच्या वाक्यांचं स्वरूप. पण वाक्यांचे प्रकार किती आहेत तुमचे, 4. त्याच्यामध्ये आहे तुमचं मराठी या विधानार्थी, म्हणजेच त्याला तुम्ही काय म्हणणार, असर्टिव्ह. दुसरं आहे काय, प्रश्नार्थी वाक्य. त्याचे 2 प्रकार आहेत, एक म्हणजे वर्बल आणि दुसरं म्हणजे काय, डब्ल्यूएच. ह्यालाच काय म्हणणार तुम्ही, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तिसरं आहे आद्यार्थिक वाक्य. म्हणजेच हे काय झालं, ऑर्डर. म्हणजे तुम्ही एखाद्याला काय करताय, ऑर्डर किंवा कमांड देताय, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. चौथं जे आहे काय, उद्गारवाचक. मराठी देतोय उद्गारवाचक वाक्य. म्हणजेच काय, ह्यांची सुरुवात फक्त व्हॉट आणि हाऊ वाक्य आणि शेवटी काय, उद्गारवाचक चिन्ह. मग समजायचं काय, ते तुमचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे.
बघा, वाक्यांचे प्रकार तुमचे तोंडपाठच असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला हा प्रकार जमणार, नाही तर जमणार नाही. तुम्ही डायरेक्ट स्पीच कडे बघूच नका. बरोबर. त्यासाठी वाक्यांचे प्रकार हे क्लिअर करूनच घ्या. त्याच्यामध्ये युनिव्हर्सल ट्रूथ काय आहे, नंतर लेटची रचना कशी असते, हे पण सगळं पाहून घ्या. बघा, आता त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार त्याचा अभ्यास करा. याची तुम्हाला प्लेलिस्ट भेटून जाईल माझ्या चॅनलवर, तिथे जाऊन अभ्यास करा. त्याच्यानंतर एक आहे युनिव्हर्सल ट्रूथ, म्हणजे त्रिकालबाधित सत्य. या प्रकारच्या वाक्यामध्ये असलेली शब्दरचना विधानार्थी वाक्याप्रमाणेच असते, मात्र वाक्यात सांगितलेला आशय कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही काळात सत्यच असतो, म्हणजे तो तसाच असतो. म्हणून अशा प्रकारच्या वाक्यांचे इंडायरेक्ट करताना त्याच्या काळात बदल होत नाही. जसे की बघा, फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला मी टू मेक 4 हे काय तुमचं युनिव्हर्सल ट्रूथ आहे. 2 and 2 make 4. आता आय सेड हिम 2 and 2 make 4. सुरुवातीच्या वाक्यरचनामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, पण ह्या दुसऱ्या वाक्यात नाही करू शकत. ओके. आता 2 and 2 made 4 असं होईल का? नाही होणार, ते चुकणार तुमचं. मग तो कुठलंही ठिकाण असो किंवा कुठलाही काळ असो, ते तसंच राहणार. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, बरोबर. दुसऱ्या ग्रहाभोवती फिरते का? नाही. आता हे झालं, हे क्लिअर झालं तुमचं त्रिकालबाधित सत्तेचं. त्याच्या काळामध्ये बदल होत नाही, लक्षात ठेवा. आता काही जे शब्द आहेत, का, प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन, म्हणजे काय करतं, त्यांना बदल करावे लागतात. काय तुम्ही म्हणजे डायरेक्ट स्पीच मधून तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच मध्ये चेंजेस करताना तुम्हाला बदल करावे लागतात. जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, त्याचं काय होणार? सिंपल पास्ट टेन्स. नंतर आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, त्याचं काय? कंटिन्युअस पास्ट टेन्स. हे तुम्हाला काळांचे बदल माहिती असणं गरजेचे, म्हणजे तुम्हाला काळ, दुसरं काय तुम्हाला, तिसरं टेन्स, हे तुमचे क्लिअर असले पाहिजे, सूत्रासकट. आणि त्याच्यामध्ये तुमचे वर्ब्स पण हे पार्ट असले पाहिजे. काय? वर्ब्स म्हणजे क्रियापद, म्हणजे क्रियापदांचं तुम्हाला तिसरं रूप, पहिलं रूप, दुसरं रूप हे बनवता आलं पाहिजे, नाहीतर मग तुम्हाला नाही जमणार आहे. कारण की बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणलं तर तुम्हाला इनडायरेक्ट करताना काय करायचं? सिंपल पास्ट टेन्स वापरायचं. मग दुसरा फॉर्म तुम्हाला पाठच असला पाहिजे, नाहीतर मग नाही. त्यासाठी तुम्हाला वर्ब्स हे पाठच असले पाहिजे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिन्ही फॉर्म्स. ओके. त्याच्यानंतर इतर शब्दांचे बदल, हे झालं काळांचं. आता सेम तसंच इतर शब्द आहेत. तुम्ही कुठलंही डायरेक्ट स्पीच शिकताना ग्रामरची बरीच पुस्तकं अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला ते बदल सापडून जातील. ते तोंडपाठच करा. बघा, डायरेक्ट स्पीच मध्ये काय आहे? धिस असेल तर इथं काय होईल? दॅट. इथं दीज असेल तर इथं काय होईल? दोज. म्हणजे हे बदल इतर शब्दांचे हे तुम्हाला पाठच करायचे. नाव असेल तर काय होईल? देन होईल. आलं लक्षात? नंतर हेअर असेल तर काय होईल? देअर होईल. ओके. हे पाठच करा, लिहून देतो, पाठच करा, त्याशिवाय तुम्हाला हे जमणारच नाही. आता त्याच्यानंतर आहे काय? आता महत्वाचा पार्ट आहे, वाक्यरचना देऊन मग तुम्हाला समजावते. हे दोन पाठच करा, तेव्हा तुमच्या हे लक्षात येऊन जाईल. खूप सोपा प्रोग्राम आहे. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला ते जमेल. नाहीतर मग तुम्ही 100% तुमचं पेपरला गोंधळ उडणार, काहीतरी चुकीचं लिहून ठेवणार. बघा, वाक्यरचना बघा. राम सेड, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, परत आय एम नॉट गोइंग टू स्कूल. स्कूल, कॉमा, कम्प्लीट. आता
ह्याच्यातलं महत्वाचं काय बघा, अवतरण चिन्हातील वाक्यास रिपोर्टेड स्पीच असे म्हणतात. म्हणजे अवतरण चिन्हातील जे वाक्य आहे याला काय म्हणणार तुम्ही, रिपोर्टेड स्पीच. लक्षात ठेवा. ओके, रिपोर्टेड स्पीच. आणि हे जे बाहेर जे आहे म्हणजे अवतरण चिन्हा बाहेर मुख्य वाक्याच्या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय म्हणायचंय, फॉर एक्झाम्पल ऐकणारी व्यक्ती, पहिलं काय असेल, बोलणारी व्यक्ती आणि दुसरा आहे ऐकणारी व्यक्ती. ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. काय, डायरेक्ट स्पीच मध्ये बोलणारी व्यक्ती कोण आहे आणि ऐकणारी व्यक्ती कोण आहे, त्यानुसार मग त्याच्यामध्ये तुमचं बदल होणार. आता बघा, राम सेड आय एम नॉट गोइंग टू स्कूल, म्हणजे कोण म्हणतंय, मी. मग इथं आयचं काय होणार तुमचं, तेव्हा तुम्ही इनडायरेक्ट स्पीच करणार काय होणार, इथं जे पुल्लिंग आहे, आता राम आहे, मग हे काय होणार, आय एम नॉट. म्हणजे राम कोण आहे, पुल्लिंग, म्हणजे काय, पुरुष आहे. मग त्यासाठी काय वापरणार तुम्ही, ही. आहे की नाही. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचं काय होणार, कंटिन्युअस पास्ट टेन्स, म्हणजे ही वॉज नॉट गोइंग टू स्कूल. आलं लक्षात. मग ते तुम्हाला काय नियमानुसार तुम्हाला बनावं लागेल. त्याच्यामध्ये तुमचे वाक्यांचे प्रकार, नंतर काळ कुठले, कसे चेंजेस करायचे, नंतर इतर शब्द, नंतर आहे काय अवतरण चिन्हातील वाक्यास काय म्हणतात सांगितले. बघा, जेवढी तयारी करा आणि त्रिकालबाधीचं सांगितलंय, यांची पूर्ण तयारी करा, पाठ करा, एका पेजवर लिहून घ्या, म्हणजे पेजेसवर लिहून घ्या, सराव करा, म्हणजे वाक्यरचना सोडवा, मगच तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके. बघा ह्या सेशनमध्ये काय तुमचा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.